पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, अखेर शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। कारण की बघा, पीक विम्याचे 379 कोटी रुपयाची भरपाई आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी आता स्वतः सरकारने जाहीर केलेली आहे। कोणत्या शेतकऱ्याला आता भरपाई मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही, संपूर्ण माहिती सर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता बघा, शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आलेली असून यामुळे बघा त्यांची अडचणी आता दूर होणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी वारंवार आपल्याला प्रश्न विचारत होते, आता त्यांच्या प्रश्नाला पूर्णविराम लागलेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारत होते। आता त्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण ही रक्कम थट्ट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या संदर्भात बघा, पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। सरकारने स्वतः सांगितलेलं आहे की बघा शेतकरी मित्रांनो, आता पात्र शेतकऱ्याची यादी व तसेच जिल्ह्याची पात्र शेतकऱ्याची यादी, जर तुमच्या बघा या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो। आता ती यादी कशा प्रकारे बघायची, आपण या व्हिडिओच्या समोर तुम्हाला ती यादी दाखवणारच आहोत आणि कोणते कोणते जिल्हे त्या यादीत आहे ते सुद्धा तुम्हाला बघावेच लागेल। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणते जिल्हे आपण तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत। आता या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण विस्तार माहिती पाहणार आहोत। ही महत्त्वाचा अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावे म्हणून तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे आता बघा, पीक विम्याचे 379 कोटी रुपयाची भरपाई थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळणार आहे। कारण आता बघा, शेतकऱ्याची आर्थिक मदत मिळणार आहे आणि भरपूर दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार। बरेच शेतकरी बघा अपात्र सुद्धा आता या पीक विम्यापासून वंचित राहणार आहे आणि बघा बऱ्याच शेतकरी या बघा पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहे। ज्या शेतकऱ्याला बघा पहिलेपासूनच 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल अशा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची ठरणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे की बघा, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024चा पीक विमा हप्त्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे आणि आतापर्यंत मंजुरी झालेल्या बघा 3907 कोटी 43 लाख रुपयापैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाली आहे। मात्र 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी होते। आता शेतकरी मित्रांनो बघा, 3,46 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी आहे। आता ते कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा सरकारने आता यादी जाहीर केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ही बाब कृषी मंत्र्याच्या निर्देशाखाली आणल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला। तिथे विभागाने हिरवं कॅन्डल दाखवून दिलासा देणारी राज्य सरकारने निधी मंजूर केलेली आहे। त्यामुळे बघा, आता केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात डायरेक्टच बघा संध्याकाळपर्यंत कधी बी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला काही महत्त्वाचे कामे कंप्लीट करून घ्यावे। बघा, जर तुमचे ते काम नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो। आता कृषी मंत्री बघा प्रयत्नामुळे 3079 कोटी रुपयाच्या प्रलंबित नुकसान भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल। यामुळे बघा शेतकऱ्यांना कोणतेही अडचण न येता मदत मिळणार आहे। काही अडचण आल्या असं विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे। जर ज्या शेतकऱ्याला पैसे अजून सुद्धा मिळाले नसेल अशा शेतकऱ्याने बघा आता कृषी विभागांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता एकंदरीत ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 3079
कोटी रुपये जमा होतीलच आणि 2024चा पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी 3,907 कोटीची निधी वितरित केलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 3,907 कोटीची निधी हे वितरित केलेली आहे. आता सर्वप्रथम बघा आता आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार. जर शेतकरी मित्रांनो बघा या यादीत बघा जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, या यादीत जर तुमचं नाव असेल तर 100% बघा शेतकरी मित्रांनो 100% तुम्हाला पैसे मिळणार जर यादीत नाव असेल तर. त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहे. सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्याचं पीक विम्याचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला पीक विमा डायरेक्ट आता खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पीक विम्याचे पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा अजून पीक विम्याचा मिळाला नसेल अशा शेतकऱ्यासुद्धा आता डायरेक्ट पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बघा हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला आजपासून तर संध्याकाळपर्यंत कधीही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. किती पैसे जमा होणार लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो. व तसे बघा नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. आता शेतकरी मित्रांनो जेवढे काय तुम्हाला आपण जिल्हे सांगितलेले आहे त्या जिल्ह्यात आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की हे सर्व जिल्हे आहे. त्याचप्रमाणे जे काय राहिलेले जिल्हे आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो तसेच सिंधुदुर्ग सुद्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, बघा अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गोंदिया. त्याचप्रमाणे बघा गडचिरोली विभागातील सुद्धा आणि चंद्रपूर आपण जेवढे काय तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहे त्या जिल्ह्यात जे काय पात्र जिल्हे हे ठरलेले आहे. आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार बघा, कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार व तसेच किती पैसे मिळणार असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात असेल. पण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा कोणते शेतकरी पात्र आहे. ज्या शेतकऱ्याची ई-KYC म्हणजेच की बघा बँकेत ई-KYC कंप्लीट असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आता या जिल्ह्याचे पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे की बघा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे. आता ते पात्र जिल्हे आहे आणि हे पैसे सर्वच थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBD बघा DBD बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे. यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की बघा ज्या शेतकऱ्याची DBD बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले नसेल अशा शेतकऱ्यांना अजिबात घाबरायचं नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता हे पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार. पहिला टप्पा तसेच दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. आज शेतकऱ्याच्या खात्यात बघा पहिल्या टप्प्यातील ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पीक विम्याचे 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला आज पैसे मिळणार. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याला 75% पैसे मिळाले असेल अशा शेतकऱ्यासुद्धा आता पैसे मिळणार आहे. जर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.